हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम दसरा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील सखे हरिजन भेटतील अमुक जोडिल्या पुण्याची या राशी अमुक जोडिल्या पुण्याची राशी पारत्या सुखाशी नाही लेखा पारत्या सुखाशी नाही लेखा पारत्या सुखाशी नाही लेखा धन्य दिवसाची झाला सोनियाचा धन्य दिवस आज झाला सोनियाचा दिवस आजी झाला सोनियाचा दिवस आजी झाला सोनियाचा विकली हे वाचा राम नामे पिकली हे वाचा राम नामे पिकली हे वाचा राम नाम तुका म्हणे काय होऊ तरा तुका म्हणे काय होत राय म्हणे काय होऊ तरा तुकाने काय होत राय जीव ठेवू पायी संता जीव ठेवू पायी संता जीव ठेवू पायी संता अमुक जोडिल्या पुण्याची या राशी जोडिल्या पुण्याची आराची पारत्या सुखाशी नाही लेखा पारत्या सुखाची नाही लेखा पारत्या सुखाची नाही लेखा गोपाल कुमार जय गोपाल कुमार सर्वांनी मुखाने भगवंताचं संकीर्तन करून हाताने टाळी वाजवा गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार कुमार जय गोपाल कुमार गोपाल जय जय विठोबार कुमार गोपाल कुमार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार जय जय गोपाल कुमार 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 विठोबा दसरा दिवाळी तोची माझा सण दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील अमूप जोडिल्या पुण्याची या राशी किंवा अमूप जोडिल्या सुखाची या राशी पारत्या सुखाशी त्या पारत्या भाग्याशी नाही लेखा प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्यासमोर जो अभंग वाचून दाखवला हा अभंग तृषार्थ दिनवत्सल सच्चिद आनंद स्वरूप संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी नित्य दिवाळीचं वर्णन केलं आहे विठ्ठला 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 संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक तुकोबराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज भारतवर्षातील अखिल संतांचे मांदियाळी वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवांच्या कल्पतरू करुणा सिंधू कृपा सिंधू रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे करुणेमुळे या पवित्र अशा दिवाळीच्या पर्व काळामध्ये या संत वाङ्मयाच्या माध्यमातून या विचारांच्या माध्यमातून आपण सर्व आध्यात्मिक दिवाळी साजरे करण्यासाठी प्रवृत्त आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा काळ
आणि या काळातील प्रत्येक क्षण हा आनंदाचा आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. या दीपावलीच्या पर्व कालामध्ये दिवाळी विशेष भागामध्ये आज आपल्याला बलिप्रतिपदा अर्थात पाडवा या उत्सवाचं चिंतन करायचं आहे. आपण सर्वच मिळून या सर्व वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या संगतीनं या आजच्या उत्सवाचं चिंतन जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या माध्यमातून करूया. विठाला विठ्ठल विठ्ठल दिवाळी हा आनंद, प्रसन्नता, उल्हास आणि प्रकाशाचा उत्सव आहे. खर तर दिवाळी हा सण जो आहे हा एकटा सण नाहीये, तर अनेक उत्सवांचं स्नेह संमेलन म्हणजे हा दीपावली उत्सव आहे. आणि म्हणून आपण बघू शकतात की वसुबारसेपासून तर भाऊबीजेपर्यंत जवळपास 6 घटकांनी एकत्र झालेला, 6 घटकांचं स्नेहसंमेलन झालेला हा उत्सव आहे. नाम मंगळाचे तेणे गुणे आता निशंतीने पावलो विसावा. म्हणून परमार्थामध्ये सिंहावलोकन करावं. म्हणून आपल्याला वर्णन करायचं बलिप्रतिपदेचं, भाऊबीजेचं. परंतु वसुबारसेपासून तर भाऊबीजेपर्यंत सगळ्याच उत्सवांना नमस्कार करूया. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. खरं तर हे सगळे दिवाळीचे उत्सव आहेत, ते मनुष्याला जगण्याची कला शिकवणारे आहेत, जगण्याचं आर्ट शिकवणारे आहेत. वसुबारसेपासून तर भाऊबीजेपर्यंत 6 घटकांचा हा उत्सव आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, मुख्य महालक्ष्मीची पूजा, अमावस्येच्या दिवशी दिवाळी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. या 6 दिवसाच्या उत्सवामध्ये भारतीय संस्कृतीनं या दिवाळीच्या माध्यमातून माणसाचा निसर्गाशी संबंध जोडला, माणसाशी संबंध जोडला आणि माणसाचा स्वतःशी संबंध जोडला. असा जीवनाचा दृष्टिकोन देणारा हा दीपावलीचा उत्सव आहे. विठाला जाता जाता अजून एक विचार देऊन जातो. आपले सगळे भारतीय